शंकर महाराज कसे प्रकट झाले तुम्हाला माहीत आहे का? चला तर यामागील एक रहस्यमय कथा बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाशिक जिल्ह्याजवळील सटाणा अंतापूर नावाचं एक छोटंसं दुर्गम गाव होतं आणि त्या गावाजवळचा रहस्यमय दावल मलिक पर्वत होता. इसवी सन 1785चा काळ. घनदाट जंगल, शांत रात्र. त्या जंगलाच्या पायथ्याशी राहत होतं एक ब्राह्मण जोडपं, नारायण उर्फ चिमणाजी अंतापूरकर आणि त्यांची पतिव्रता पत्नी. अत्यंत गरीब, दुःखी आणि निपुत्रिक. पण एक गोष्ट मात्र अढळ होती, त्यांची शिवभक्ती. दर सोमवारी उपवास, महाशिवरात्रीला रात्रभर जागरण, दररोज लघुरुद्र पूजा आणि अखंड ओम नमः शिवायचा जप. त्यांना खात्री होती कधीतरी करुणासागर महादेव त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणतील. पण दिवस जात होते, आशा कमी होत होती, दुःख वाढत होतं. आणि मग कार्तिक महिन्याची अमावस्या. गाव गाढ झोपेत होतं. रात्र भयान शांत होती. चिमणाजी आणि त्यांची पत्नी जप करत करत झोपी गेले आणि अचानक मध्यरात्री त्यांची झोप उडाली. घरात एक दिव्य